विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील 5वा लेसन अ फीस्ट इन द फॉरेस्ट पाहणार आहोत. क्वेश्चन ए. लुक अँड टिक द फूड आयटम्स दॅट यू लाईक टू ईट. म्हणजे इथं काही खाद्यपदार्थांची नावं दिली आहेत. त्यातील तुम्हाला जे पदार्थ आवडतात त्यांच्या चित्रांना टिक करा. खाद्यपदार्थांची नावे पाहूया. चपाती अँड भाकरी, दाल, राईस, करी, कर्ड म्हणजे दही, सलाड म्हणजे कोशिंबीर, पिकल म्हणजे लोणचं, पापड. या दिलेल्या पदार्थांपैकी जे पदार्थ तुम्हाला खायला आवडतात त्यांना टिक करा. बी. लिसन अँड एन्जॉय. ऐका आणि आनंद घ्या. आता इथे आपल्याला एक छोटीशी गोष्ट दिली आहे, ती आपण वाचूया. इथे चित्रामध्ये काय बरं दिसत आहे? एक कोल्हा जंगलामध्ये दवंडी देत आहे. दवंडी म्हणजे काय? दवंडी म्हणजे काय? डफासारखे वाद्य वाजवून सर्वांना सूचना द्यायची. इथे कोल्हा काय दवंडी देत आहे? टुडे वी आर सेलिब्रेटिंग फॉरेस्ट डे. ब्रिंग युअर फूड आयटम्स फॉर द फीस्ट. म्हणजे आज आपण वनदिन साजरा करणार आहोत. तुम्ही तुमचे खाद्यपदार्थ घेऊन मेजवानीला या. आता दुसऱ्या चित्रामध्ये पहा. ससा काय म्हणतोय? आय हॅव कॅरट्स, लेट अस मेक हलवा. माझ्याकडे गाजर आहेत, चला हलवा बनवूया. इथे कोण आहे बरं? बदक आणि मोर आणि एक पक्षी आहे. ते म्हणत आहेत वी हॅव फ्रूट्स टू मेक ज्यूस. आमच्याकडे फळं आहेत, आपण त्याचा ज्यूस बनवूया. इथे कोण आहे बरं? हा आहे बनी रॅबिट आणि तो म्हणतोय आय हॅव ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स टू मेक सूप. माझ्याकडे हिरवेगार पालेभाज्या आहेत, आपण त्यांचे सूप बनवूया. इथे आहे माकड. माकड काय म्हणतंय? आय हॅव टोमॅटोज, ब्रिंजल अँड पल्सेस टू मेक सांबार. म्हणजे माझ्याकडे टोमॅटो, वांगी आणि डाळी आहेत, आपण त्याचे सांबार बनवूया. पुढचे चित्र आहे कावळ्याचे. कावळा काय म्हणतोय? आय हॅव राईस अँड दाल टू मेक इडली. माझ्याकडे तांदूळ आणि डाळ आहे इडली बनवण्यासाठी. पुढे हत्ती आहे आणि तो काहीतरी विचार करत आहे. तो काय म्हणतोय? आय वॉन्ट टू मेक आमरस अँड पुरणपोळी. विच थिंग्स डू आय नीड. म्हणजे मला आमरस आणि पुरणपोळी बनवायची आहे, मला त्यासाठी काय लागेल बरं? आणि तो विचार करतोय मँगोज, दाल, जॅगरी म्हणजे आंबे, डाळ, गूळ या वस्तू लागतील असा तो विचार करत आहे. पुढे आहे जिराफ. जिराफ म्हणतंय आय हॅव अनियन्स अँड कुकुंबर्स टू मेक सलाड. माझ्याकडे कांदे आणि काकडी आहे, त्याची आपण सॅलड किंवा कोशिंबीर बनवूया. दे हॅड अ ग्रेट फीस्ट. ऑल द ॲनिमल्स अँड बर्ड्स एन्जॉय इट. त्या सर्वांनी मेजवानी केली. सर्व प्राण्यांनी आणि पक्ष्यांनी मेजवानीचा आनंद घेतला. हत्ती म्हणाला इट्स स्वीट. हे गोड आहे. सिंह म्हणतो वाव इट्स टेस्टी. वा किती चविष्ट आहे. जिराफ म्हणतो या आय लाईक इट. हो हे मला आवडले. कोल्हा म्हणाला ओ नो इट्स लिटल सॉल्टी. अरे रे हे तर जरा खारट झाले. माकड म्हणतंय यम्मी म्हणजे चवदार. कावळा म्हणतो ओ इट्स हॉट. म्हणजे अरे बापरे हे गरम आहे. सी. लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. इथे आपल्याला काही खाद्यपदार्थांची चित्र दिली आहेत व त्याच्या खाली त्यांची नावे दिली आहेत. ती आपण ऐकायची आणि पुन्हा म्हणायची. HALWA हलवा, IDLI इडली, SAMBAR सांबार,
AMRAS आमरस, SOUP सूप, PURANPOLI पुरणपोळी, JUICE ज्यूस. तुम्हाला आठवले का? हे सर्व शब्द आपल्या या धड्यातील आहेत. D. Look at the pictures and match the taste with them. इथे आपल्याला काही खाद्यपदार्थांची चित्र दिली आहेत व त्या खाद्यपदार्थांच्या चवी कशा लागतात हे दाखवणारे काही मुलांची चित्रसुद्धा इथं आहेत व त्यापुढे त्या चवींची नावे आहेत. आपल्याला त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. आता पहिले चित्र पहा. पहिले चित्र ऊस, मध, मोदक या पदार्थांचे आहे आणि ते खाणारी एक मुलगी तिथे दाखवली आहे. आता हे कसे लागते बरे? गोड. गोडला म्हणतात स्वीट. याची जोडी आपण स्वीट या शब्दाशी लावूया. त्याखाली खारी बिस्किटं, लोणचं, वेफर्स हे चित्र दिले आहे आणि ते खाणारी मुलगी तेथे दिली आहे. त्या मुलीला हे बहुतेक खारट लागलेले आहे. खारट म्हणजे सॉल्टी. या चित्रांची जोडी आपण सॉल्टी या शब्दाशी लावूया. आता आहे मिरची, लसूण आणि अद्रक आणि हे खाणारा मुलगा तिथे दाखवला आहे. त्याच्या कानातून धूर निघत आहे म्हणजे हे तिखट आहे. तिखट म्हणजे स्पायसी. या चित्राची जोडी आपण लावूया स्पायसी या शब्दासोबत. आता पहा कडुलिंब, कारले, मेथी आणि हे खाणारी मुलगी आहे जिनं कसं तरीच तोंड केलं आहे म्हणजे तिला हे कडू लागलं आहे. कडू म्हणजे बिटर. या चित्राची जोडी आपण बिटर या शब्दाशी लावूया. आता शेवटचे चित्र पहा. लिंबू, आवळा, चिंच आणि हे खाणारा मुलगा कसा तोंड करत आहे पहा. आता या चित्रातील सर्व पदार्थ कसे असतात बरं? आंबट. आंबट म्हणजे सोर. या चित्रांची जोडी आपण सोर या शब्दाशी लावूया. तर बालमित्रांनो, आपला हा अ फीस्ट इन द फॉरेस्ट हा लेसन आपण आत्ताच पाहिला. त्याचे वाचन केले व त्याच्यावर आधारित स्वाध्याय देखील सोडवला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ पाहून तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा स्वाध्याय पूर्ण करा व अजून हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.